नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अंशुमनने आता नवीन ऑनलाईन फोन खरेदी केलेला असतो, पण तो फोन आता अंशुमनला अजिबात आवडत नाही. मलिकाकडे बघत आता अंशुमन म्हणतो, हे बघ मॉम, मला ना हा फोन अजिबात आवडलेला नाही आहे, तेव्हा मी हा फोन यूज करणार नाही आहे. तुला पाहिजे असेल तर तू घे. मलिका म्हणते, काय रे अंशुमन, तुझं हेच मला आवडत नाही आहे. असे विनाकारण तू पैसे खर्च करतो आणि मग ज्या वेळेस आपल्याला पैशाची गरज असते त्यावेळेस आपल्याकडे पैसे नसतात. मलिका म्हणते की अरे पण मग लगेच फोन टाकून द्यायचा असतो का, त्याचा वापर कर ना. मलिका म्हणते की हे बघ अंशुमन, मी तुला ती वस्तू तशीच ठेवून दे असं म्हणत नाही. तू त्या वस्तूचा वापर कर. हे बघ, जी माणसे किंवा जी वस्तू आपल्याला आवडत नसेल तिचा फक्त आपण वापर करून घ्यायचा असतो. आता अंशुमन म्हणतो की म्हणजे मॉम, तुला म्हणायचं तरी काय. मलिका म्हणते की हे बघ, आपल्या जरी डोक्यामध्ये आग असली तरी जिभेवरती गोडवा ठेवायचा आणि मग तो जिभेवरचा गोडवा चेहऱ्यावरती आणायचा. मलिका म्हणते की मग त्या गोड चेहऱ्या मागे आपला हवा तसा तो चेहरा लपवायचा आणि मग आपल्याला जे साध्य करायचं ना ते साध्य करून घ्यायचं. तेव्हा आता मलिका म्हणते की मग समोरचा तर खुश होतोच, त्यानंतर आपणही खुश होतो. इकडे आता समर आजीकडे आलेला असतो. समर आजीला म्हणतो की हे बघ आजी, तुझ्यामुळे माझी सगळी कामं खोळंबलेत बरं का. आजी म्हणते, पिंट्या अरे मी काय केलं रे, तूच तर लग्न केलंय ना आणि म्हणतोय आता माझ्यामुळे काम खोळंबलेस. समर म्हणतो की आजी, लग्नानंतरचे विधी आणि ते खेळ तूच खेळत बसलीस ना, त्यामध्ये मग माझा वेळ गेला. आणि त्यानंतर इकडे गुड मॉर्निंग करत अंशुमन हा समर आणि आजीजवळ येतो. तेव्हा आता दोघेही अंशुमनला गुड मॉर्निंग करतात. तर अंशुमन आता आजी शेजारी बसतो आणि त्याने आणलेला मोबाईलचा बॉक्स आता अंशुमन आजीकडे देतो आणि म्हणतो की आजी, हे बघ मी तुला गिफ्ट आणलंय. खुश होत आता आजी म्हणते की अरे बापरे, बघितलं का पिंट्या, आता मला म्हणजे माझ्या दुसऱ्या नातवाला सुद्धा माझी काळजी आहे. आणि अंशुमन म्हणतो, खोलून तर बघ. तेवढ्याच समर म्हणतो की अंशुमन, बरं झालं तू आलास, आता बस तू गप्पा मारत आणि तू निवांत ये मग कंपनीमध्ये. तर अंशुमन म्हणतो ठीक आहे. समर आता तिथून निघून जातो. अंशुमन म्हणतो की हे बघ आजी, नक्कीच तुला माझं गिफ्ट आवडणार आहे. आजी म्हणते की म्हणजे तुला माझी चॉईस कळते, तर आता मला तुझ्या लग्नाचं बघावंच लागेल. अंशुमन म्हणतो, काय गा आजी. अंशुमन म्हणतो की पुढचे 5 वर्ष मी लग्न करणार नाही आजी. तेव्हा आता आजी म्हणते की ठीक आहे. आता इकडे समर हा त्याच्या बेडरूममध्ये जातो. समर आता ऑफिसला जायला निघालेला असतो, पण त्याच वेळेस स्वानंदी आता बेडरूममध्ये येरझाऱ्या मारत असते आणि डोक्याला तिने हात लावलेला असतो. ते बघून आता समर स्वानंदी समोर येत म्हणतो की हे बघा, काय असेल ना ते स्पष्ट बोला, माझ्याकडे वेळ नाही. स्वानंदी म्हणते काहीच नाही. पुन्हा आता स्वानंदी म्हणते की म्हणजे हा काहीतरी आहे. समर म्हणतो हे बघा, पटकन सांगा. समर म्हणतो माझ्या बाबतीत काही आहे का. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की धरलं तर आहे आणि नाही धरलं तर नाही. समर म्हणतो हे बघा, सकाळी सकाळी मूड खराब करू नका. स्वानंदी म्हणते की मला आता हे कसं सांगू तेच कळत नाहीये. समर म्हणतो पैशाच्या संदर्भात काही हवं आहे का, पैसे हवेत का. स्वानंदी म्हणते मला कशाला लागतील पैसे, मला पैसे लागत नाही, पण पैशाच्या संदर्भात आहे. समर म्हणतो मग आत्ता तरी सांगा. आणि तेवढ्यात आता समर म्हणतो मला ऑफिसला जायला उशीर होतोय. स्वानंदी म्हणते ओके. त्यानंतर स्वानंदी घडलेली हकीकत सांगू लागते. स्वानंदी म्हणते अंशुमनला एक पार्सल आलं होतं आणि ते पार्सल घेण्यासाठी अंशुमनने त्याचे पॉकेट काढले आणि ज्या वेळेस तो पैसे देऊन पार्सल घेत होता त्यावेळेस ते पैसे आता कूलरच्या हवेने उडाले आणि ते पैसे मी बघितले. आणि ज्या वेळेस काल बँकेमध्ये बाबा FD मोडून पैसे आणायला गेले होते त्यावेळेस बाबांनी मला मोबाईलवर त्यांच्या पैशाचा फोटो पाठवला होता आणि त्यामध्ये जो नोटांचा सिरियल नंबर होता तो सिरियल नंबर आणि अंशुमनने पॉकेटमधून दिलेल्या पैशाचा सिरियल नंबर 1 होता. समर म्हणतो काय, तर मोबाईल दाखवत स्वानंदी म्हणते की हे बघा ना, तो सिरियल नंबर 1 कसा होता ते माहीत नाही. समर आता ते फोन बघताच आता समरला धक्का बसतो. समर म्हणतो तुम्हाला कळतंय का, तुम्ही काय अशी बडबड करताय. समर म्हणतो या सगळ्यांशी अंशुमनचा काय संबंध आहे, पैसे गुंडांनी चोरले. तेव्हा आता यामध्ये अंशुमन कसा आला. समर म्हणतो उगाच संशय घ्यायचा म्हणून माझ्या भावावरती असा संशय घेऊ नका. स्वानंदी म्हणते की पण हे फोटो कसे खोटे असतील. समर म्हणतो मला वाटतंय तुमची काहीतरी गडबड आहे. समर म्हणतो की तुमची काहीतरी गल्लत होते, मला माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे. आता स्वानंदी म्हणते की फक्त मला सुचवायचं होतं, जर आपण फक्त अंशुमनशी बोललो तर फक्त
फक्त बोललो तर. स्वानंदी म्हणते की जे चोर आहेत ना त्यांच्यापर्यंत कदाचित आपण पोहोचू शकू. आता स्वानंदी म्हणते, मिस्टर राजवाडे, तुम्ही विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. माझ्यासाठी नाही पण बाबांसाठी प्लीज हे करताल का? स्वानंदी म्हणते, माझ्या बाबांनी आयुष्यभर कमवलेल्या कष्टातले ते पैसे होते. मी सांगतही नव्हते तुम्हाला, पण तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं. स्वानंदी म्हणते, माझ्या मनात आशा निर्माण झाली म्हणून मी म्हटलं. स्वानंदी म्हणते, एकदा बोलता का? आणि तेवढ्यात आता समर नारायणला हाक मारतो आणि म्हणतो की नारायण, अंशूला जरा पाठव. आणि इकडे आता अंशुमन हा मल्लिकाकडे येतो आणि म्हणतो की तू दिलेली ट्रिक मॉम मी वापरली. आजीला ते गिफ्ट दिलं, तुला माहिती आहे का? समरदादा तिथेच होता. मला काय म्हणाला, गुड अंशुमन, गुड. तर लगेच आता त्याने मला शाबासकी दिली. मल्लिका खुश होते आणि म्हणते की असंच वागायचं अंशू. मल्लिका म्हणते, समोरच्याला आपण असंच दाखवायचं की आपण किती प्रेमळ आहोत ते. मल्लिका म्हणते की कुणालाही कुणाची काळजी नसते, फक्त दाखवत असतात आणि आपणही तेच करायचं असतं. मल्लिका म्हणते, यापुढे आजी आणि समरला सतत असं वाटायला पाहिजे अंशू, तू त्यांच्यावर किती प्रेम करतो ते. आणि तेवढ्यात आता नारायण दरवाजा उघडून तिथे येत अंशुमनला म्हणतो, सर तुम्हाला समरदादांनी बोलावलंय. तर अंशुमन म्हणतो, हो आलो, तू जा. मल्लिका म्हणते, जा लवकर. तर पटकन अंशुमन आता समरकडे जातो आणि आता मल्लिका सुद्धा त्यांच्या दरवाजापाशी येऊन कान देऊन ऐकू लागते. आणि इकडे आता अंशुमन म्हणतो, दादा मला बोलावलं? समर म्हणतो की हो हो. आणि समर आता स्वानंदीचा मोबाईल आपल्या हातात घेतो आणि तो मोबाईलचा आता फोटो अंशुमन समोर धरत आता ते सिरियल नंबर अंशुमन समोर आलेले असतात. त्यानंतर आता स्वानंदी सांगू लागते. स्वानंदी म्हणते, माझ्या बाबांनी बँकेतून जे पैसे काढले होते त्याचे सिरियल नंबर आणि तुमच्या पॉकेटातले पैशाचे सिरियल नंबर एक आहेत. आणि लगेच आता समर म्हणतो की मग अंशू, ह्या सिरियल नंबरचे पैसे तुझ्याकडे कसे आले? आता अंशुमनची बोलती बंद पडलेली असते आणि आता अंशूला काही बोलता येत नसताना पटकन आता मल्लिका तिथे येते आणि म्हणते की अरे अंशू, मी तुला कधीपासून शोधत होते. आणि मल्लिका आता समर आणि स्वानंदीकडे बघत म्हणते की काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा समर म्हणतो की मॅडमच्या बाबांचे जे पैसे हरवले त्याचे सिरियल नंबर आणि त्याच नोटा अंशुमनकडे आहे. मल्लिका म्हणते, अच्छा अच्छा, म्हणजे मॅनेजरला दिलेले पैसे तुला त्यांनी परत केले का? तेव्हा आता समर म्हणतो की मॅनेजर कोण, शेळके? तर मल्लिका म्हणते, हो हो, अंशुमनने त्यांना उधार पैसे दिले होते. अंशू म्हणतो की राईट दादा, ते पैसे माझे नाही आहेत, मॅनेजरना दिलेत मला ते. आता समरला राग येतो. समर म्हणतो, नारायण आपला मॅनेजर आहे ना शेळके, ताबडतोब त्याला बोलवून घे. आता इकडे रोहन त्या पैशाची काळजी करत घरामध्ये बसलेला असताना आदिरा तिथे येते आणि म्हणते की आता ते पैसे गेले, खूप होते, वाईट झालं, हे सगळं बरोबर आहे, पण आता तू आणि बाबा ते पैसे कसे द्यायचे याचा विचार करत बसू नका. रोहन म्हणतो की आदिरा तू असं कसं बोलतेस? माझ्या बाबांनी समर सरांना शब्द दिलाय. आदिरा म्हणते की तसंही मला आई म्हणत होत्या पिंट्या दादाशी एकदा बोल. रोहन म्हणतो की एक मिनटं, आई तुला अशी म्हणाली का? रोहन म्हणतो, म्हणजे एवढं होऊनही तिच्यामध्ये काहीच गिल्ट नाहीये. रोहन म्हणतो, ऐक आदिरा, तुझ्या पिंट्या दादाशी याबद्दल तू काहीच बोलणार नाहीयेस. रोहन म्हणतो की आदिरा, जर तू बोललीस तर बाबा हर्ट होतील. आता इकडे शेळके हा तिथे आलेला असतो, पण फोन करण्याचा बहाणा करून आता मल्लिका अगोदर शेळकेची भेट घेते आणि म्हणते की हे बघ शेळके, मी जे सांगते ते अगोदर माझं ऐकायचं. आणि दम देत आता मल्लिका शेळकेला आता काय सांगायचं हे सगळं सांगते. आणि मल्लिकाने आता शेळकेला समरला काय सांगायचं हे एकदम व्यवस्थित सांगितलेलं असतं. आता घाबरत शेळके समोर येतो. तर समोर म्हणतो, तुम्हाला पाणी वगैरे काही हवंय का? तेव्हा आता शेळके म्हणतो की सर तुम्हाला काही माहिती हवी आहे का? मी ताबडतोब सांगतो, सांगा ना. पाठीमागून मल्लिका सुद्धा तिथे येते. समोर म्हणतो, मला इन्फॉर्मेशन हवी आहे, ऑफिसबद्दल नाही, मला तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचे शेळके. आता समोर म्हणतो, शेळके तुमच्या पर्सनल कामासाठी तुम्ही अंशुमनकडून काही पैसे घेतले होते का? आता शेळके हा अंशुमनकडे बघतो. अंशुमन त्याला खुणावतो. शेळके म्हणतो, हो हो, त्याचं काय झालं ना सर, माझ्या सासूबाई आजारी होत्या, तेव्हा माझ्याकडे पर्याय नव्हता. आता समर मोबाईल काढून त्यामधील नोटांचा फोटो शेळकेला दाखवतो की या सिरियल नंबरच्या नोटा तुम्ही अंशुमनला दिल्या का? आता बारकाईने शेळके त्या नोटा बघू लागतो. समर म्हणतो, म्हणजे हे पैसे या नोटा तुमच्याकडे कशा आल्या? तर नाटक करत शेळके म्हणतो, काय योगायोग आहे साहेब. शेळके म्हणतो, काय आहे ना सर, माझ्या हाताखाली बरेच मुलं कामं करतात आणि ते बऱ्याच ठिकाणाहून कलेक्शन करतात. शेळके म्हणतो की सर, नेमके मला हे पैसे ना कुणाकडून मिळाले हे आत्ता मला नाही सांगता येणार. शेळके म्हणतो, सर तुम्ही काळजी करू नका, मी याची चौकशी करतो. मल्लिका म्हणते, आपण एक काम करू ना, आपण पोलिसांकडे कंप्लेंट करूयात का? म्हणजे पोलीस तपास सुरू करतील.
विचार करत समर म्हणतो नको आणि शेळकेला जायला सांगतो आणि खाली मान घालून अंशुमन देखील निघून जातो. मल्लिका म्हणते मी आलीच, अंशूला वाईट वाटलं असेल. आता समर रागाने स्वानंदीकडे बघतो आणि म्हणतो की हे बघा, ही माझ्या जवळच्या लोकांकडची शेवटची तपासणी असेल. त्या दिवशी त्या लॉकरच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं आणि आज सुद्धा हेच घडलं. समर म्हणतो मला माझ्या भावावर आणि माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवर पूर्ण विश्वास आहे. इन्स्पेक्टर हा 2 गुंडांना धरून जेलमध्ये आता त्यांची पिटाई करत असतो. तर तेवढ्यात हवालदार ज्या गुंडांनी आता स्वानंदीच्या बाबांवर हल्ला केलेला असतो त्या गुंडाला धरून घेऊन येतो आणि म्हणतो की हा ज्या एरियामध्ये स्वानंदीच्या बाबांचे पैसे चोरले गेले ना सरपोतदारांचे, तिथे भाईगिरी करत होता, त्याला धरून आणलं. आणि इकडे आता मल्लिका ही अंशुमनला घेऊन त्याच्या रूममध्ये जाऊ लागते. पाठीमागून आता समर त्यांना बघतो. मल्लिका काहीतरी आता कानात सांगून आता अंशुमनला आतमध्ये घेऊन जाते आणि म्हणते की मी सांगते तसंच कर आणि पटकन आता अंशुमनला खाली बसवते. समर आता ते बघू लागतो. मग नाटक करत मल्लिका म्हणते की अंशू मला हे तुझं अजिबात आवडलेलं नाहीये. मल्लिका म्हणते की स्वानंदी तुझी वहिनी आहे, तुझ्या आईसारखी आहे ती. मल्लिका म्हणते की तिने सगळं केलं म्हणजे तुझीच काहीतरी चूक असणार, तूच खोटं बोलतोयस. समर आता त्यांच्याकडे येत म्हणतो की काय झालं अंशुमन. मल्लिका म्हणते काही नाही, समर त्या दिवशी सुद्धा कॅशमध्ये याने असाच गोंधळ केला. रडतच अंशुमन म्हणतो सॉरी दादा, माझ्याकडून चुकाच होतात. समर म्हणतो हे बघा तुम्ही त्या दिवशी घाई गडबडीत पैसे दिले. आता समर मल्लिकाला म्हणतो की काकू अंशुमनला प्लीज त्याच्या रूममध्ये घेऊन जा आणि आता तू त्याच्यावर चिडू नकोस, जे व्हायचं होतं ते झालं. आणि मल्लिका आता अंशुमनला घेऊन जाताच आता समर त्यांच्याकडे बघतो आणि विचार करू लागतो. इकडे स्वानंदी सुद्धा बेडरूममध्ये विचार करत असते. तर आता अंशुमनचा खरा चेहरा आता समर आणि स्वानंदी कसे समोर आणणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.